बालेकिल्ल्यातच पवारांना भाजपनं मोठा दणका दिलाय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होत असतानाच पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं सुरुंग लावलाय। ते म्हणजे पवारांच्या दोन विश्वासू आणि युवा शिलेदारांना भाजपनं आपल्या पक्षात प्रवेश दिलाय। विशेष म्हणजे पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातच भाजपनं हे पक्ष प्रवेशाचं ऑपरेशन राबवलंय। त्यामुळे या दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या टायमिंगची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता हे दोन नेते नेमके कोण आहेत आणि त्याचा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा दणका बसेल हेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। हे दोन नेते म्हणजे सुरुवातीलाच नाव सांगते, एक म्हणजे सत्यजित सिंह पाटणकर आणि दुसरे म्हणजे वैभव पाटील। सातारा आणि सांगली जिल्ह्यातली ही दोन महत्त्वाची नावं। आता या दोघांबद्दल सविस्तर बोलण्याआधी आपण समजून घेऊयात की भाजपनं नेमकं या दोघांनाच का हेरलं। तर पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांच्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला राहिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार खासदार याच भागातून निवडून यायचे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नेमकं हेच हेरलं आणि पश्चिम महाराष्ट्रावर आपलं लक्ष केंद्रित केलं। त्यातही पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेट असणारे हे सुद्धा त्यांनी आता दाखवून दिले। या दोन युवा नेत्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसू शकतो असं बोललं जातंय। सुरुवातीला बोलूयात साताऱ्याच्या शिलेदाराने साथ सोडली म्हणजे सत्यजित सिंह पाटणकर यांच्याविषयी। आता हे कोण आहेत तर ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे प्रमुख नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव आहेत। त्यांनी आज मुंबईत आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात म्हणजे भाजपात प्रवेश केला। यावेळी भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आणि या समारंभाला खरं तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार अतुल भोसले यांची सुद्धा उपस्थिती होती। विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच भाजपने हा राजकीय डाव खेळलाय। 26 मे 2025 रोजी साताऱ्यातल्या पाटणमध्ये एक बैठक झाली होती आणि या बैठकीत पाटणकर यांनी भाजपात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यानंतर आज त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आणलाय। पाटणकर यांच्या पक्षप्रवेशामुळे खरं तर पाटण तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याची चर्चा आहे। यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर सत्यजित सिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली होती। विशेषतः विधानसभा निवडणुकीपासून ते भाजपच्या जवळ गेले होते आणि त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत। मागील 15 दिवसांपूर्वी सत्यजित सिंह पाटणकर यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या। त्यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी पाटणकरांना भाजपात पक्षप्रवेश करण्याचा आग्रह धरला होता आणि तोच आता त्यांनी प्रत्यक्षात राबवलेला दिसतोय। पण विशेषतः सत्यजित सिंह पाटणकरांचे वडील आणि ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर यांनी आपली संपूर्ण हयात शरद पवारांना साथ देण्यात घालवली होती। त्यामुळे ते पवारांना सोडतील का असा सुद्धा प्रश्नच होता। मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाटण मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडल्यानं पाटणकर सुद्धा दुखावले गेले आणि त्यावेळी सत्यजित सिंह पाटणकर यांनी विधानसभा निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मतही मिळवली। त्यामुळे विक्रमसिंह पाटणकर यांनी सुद्धा सत्यजित म्हणजे लेकाच्या भाजप प्रवेशाला एक प्रकारे होकार दर्शवला होता। त्यामुळे आज पवारांच्या एका निष्ठावंतानं त्यांची साथ सोडली आहे। दुसरं नाव म्हणजे वैभव पाटील। सांगलीसाठी हे पवारांसाठी मोठं धक्कादायक असल्याचं बोललं जातं। आता वैभव पाटील नेमके कोण आहेत तर ते सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जात होतं आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांचे ते चिरंजीव आहेत। त्यांनी सुद्धा आज तुतारीची साथ सोडून कमळ हाती घेतलंय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खरं तर वैभव पाटील यांनी पक्षप्रवेश केलाय। यावेळी पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी चंद्रकांत दादांनी रचलेली खेळी यशस्वी ठरल्याची सुद्धा चर्चा आहे। कारण वैभव पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यानंतर मात्र भाजप नेत्यांकडून वारंवार त्यांना पक्षप्रवेशाबाबत निमंत्रण देण्यात येत होतं। सदाशिव भाऊंनी सुद्धा आतापर्यंत पवारांचीच पाठराखण केली होती। मात्र त्यांच्या चिरंजीवानं घेतलेल्या निर्णयामुळे सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे। आता झालंय असं की हे दोन्ही युवा नेते असे आहेत
ज्यांच्या वडिलांनी आपली हयात पवारांसोबत काम करण्यात घालवली, पण त्यांच्या चिरंजीवांनीच मागील विधानसभेच्या पराभवानंतर आलेली भाजपची ऑफर स्वीकारत सत्तेत जाणं पसंत केलेलं दिसतंय। त्यामुळे एकूणच राज्याचं 2019 नंतर बदललेलं राजकारण पाहिलं तर सत्तेचा खेळ कसा निष्ठा विचार दावणीला बांधतो हे कळतच नाही। तरी आता या दोन्ही युवा नेत्यांनी साथ सोडल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातला बालेकिल्ला टिकवण्यासाठी पवारांची राष्ट्रवादी नेमकी कशी रणनीती आखते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर या दोघांनी घेतलेल्या भूमिकेविषयी आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।